राजस्थानच्या जोधपूर शहरात अवघ्या 30 मिनिटांच्या पावसाने शहरात पूरसदृश स्थिती निर्माण केली। शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि उपनगर पाण्याखाली गेले असून नागरिकांचे हाल होत आहेत। सध्या सोशल मीडियावरती जोधपूरमधील एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जे काका आहे ते आपल्या गेट जवळ उभे आहेत आणि गेट अक्षरशः लावता क्षणी गेटची पूर्ण भिंत अगदी पत्त्यासारखी कोसळलेली या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असून सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती आपल्या घराच्या गेट जवळ उभा आहे आणि गेट लावता क्षणात गेट आणि गेटची भिंत जी आहे पत्त्यासारखी कोसळताना इथं दिसत आहे। सुदैवाने याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गेल्या वर्षी केंद्र सरकारने राजस्थानसाठी 60,000 कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा विकास निधी मंजूर केला होता। या निधीतून ड्रेनेज सिस्टीम, रस्ते, पूल आणि इतर शहरी प्रकल्प उभारले जाण्याची अपेक्षा होती। मात्र आजचा अनुभव पाहता या निधीचा योग्य उपयोग झाल्याचे चित्र दिसत नाही। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। एका युजरने लिहिलंय की 60,000 कोटी दिले आणि अर्ध्या तासात रस्ते नदी झाले। चीनमध्ये एवढ्या पैशात बुलेट ट्रेन धावत असते। हा संताप केवळ जोधपूरता मर्यादित नाही तर देशभरात शहरी नियोजनाच्या ढिसाळतेवर प्रश्न उपस्थित करणार आहे।